मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 जुलै रोजी 600 महिलांनी सेतू सुविधा केंद्रातून रहिवासी प्रमाणपत्र घेतल्यानंतर मंगळवारी सेतू केंद्रातून योजनेस लागणारी प्रमाणपत्र काढण्यास महिलांची झुंबड उडाली होती। योजनेच्या पहिल्या टप्प्यात 31 ऑगस्टपर्यंत नोंदणीची मुदत सरकारने सायंकाळी वाढवली असली, परंतु मूळ मुदत 15 जुलै होती। त्यामुळे महिलांची एकच गर्दी केली। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे पोलिसांना पाचारण करावं लागलं। सकाळपासूनच सेतू केंद्रावर महिलांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। सायंकाळी 7 वाजेपर्यंत गर्दी तशीच होती। अचानक सेतूच्या सिस्टमवर लोड आल्यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया मंदावली। त्यामुळे गदारोळ झाला। आधार भवनपर्यंत महिलांची रांग होती। योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याने महिलांची एकदम गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं। ॲप व सेतू इतर ठिकाणावरून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्याची छाननी झाल्यावर किती महिलांना योजनेचा लाभ मिळेल हे समोर येईल। सेतू सुविधा केंद्रातून 2 जुलै रोजी 700च्या आसपास रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र वाटप झाले। या वर्षातील हा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे। 10वी-12वीचा निकाल लागल्यावर देखील एका दिवसात एवढे प्रमाणपत्र दिले गेले नाहीत, असे सेतू केंद्र व्यवस्थापकाने यावेळी सांगितलं आहे। ऑनलाईन अर्जासह आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जन्मदाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याच्या पासबुकचे छायांकित प्रत, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड आदी शर्ती पालनाबाबतचं हमीपत्र जोडावे लागणार आहे। अर्ज करण्यासाठी महिलांनी आपले सरकार केंद्रात सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, संभाजीनगर।